चला करूया आपण मॅचला सुरुवात. नवीन मॅच आणि ते पहिल्याच बॉलवर क्लीन बॉल दांडी गोल. ओ हो 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 हो, काय घडले एक्झॅक्टली पाहायला मिळेल आपल्याला पुन्हा एकदा या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्लेच्या साह्याने या स्क्रीनवर प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मुख्य कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपण पाहूया. या पहिल्याच बॉलवर त्रिफलाची दांडी गोल झाली आणि जबरदस्त फुलातून सुरुवात टीम मोरसोडे या टीमकडनं मिळाला पहिला धक्का. हो गाडगे साहेब. नवीन फलंदाज मैदानामध्ये नुकतेच गेलेत. पहिल्याच बॉलवर बीट झालाय, जिथे फलंदाज पहिल्याच बॉलवर बीट झाल्यानंतर न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळेल. अगदी इथे फलंदाजांनी काय इशारा केलाय, 4 धावा. पहिल्या बॉलवर फलंदाज बाद झाला, त्यानंतर धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळाली. खूप छान क्रीडांगण सजलंय. मैदान म्हणजे मोकळ्या श्वासांचं विशाल अंगण, जिथे आपण पाहतो की फलंदाज त्याच्या हातामध्ये असलेली बॅट म्हटली की मग ते आत्मविश्वासाला धार देणारी एक तलवारच जणू. खेळ तुम्हाला साकार लागेल. बॅट तर फिरवली आहे, बॅट आणि बॉलमध्ये तितका संपर्क नाही. खोल टप्प्याचा बॉल होता, जिथे आपण पाहिलं की या फटक्याला सजवत असताना टायमिंग तितकं जुळलं नाहीये, प्लेसमेंट जमली नाहीये. बॉल फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला गोलंदाजानं. पण पाहताय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 1 पुढे जाईल. पहिला बॉल विकेट, त्यानंतर 4 आणि त्यानंतर ही 1 धाव. 3 चेंडू 5 धावा. काय एक्झॅक्टली घडलं आपण बघूया. 3 मग अशी 2 धावा धावून काढल्या होत्या. हा बॉल अक्रॉस लाईन ऑन साइडला ड्राईव्ह केले. स्क्वेअर लेग मध्ये कुणीच नाहीये आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला अशीच फलंदाजी करायची असते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला खरं तर खेळ साकारत असताना नेहमीच आपण पाहिलं की रिस्क कॅल्क्युलेट करून खेळ करावा लागतो. 22 यार्डच्या या विकेटवर ज्यांचं राज्य, असे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. कांगोरी गट क्रिकेट क्लब कामथे विभाग क्रिकेटला नेहमीच ज्यानं नवनिर्मितीनं सजवलंय. संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकपडे चॅम्पियन्स ट्रॉफी आलेला हा अजून एक दर्जेदार स्ट्रोक. क्वालिटी बॅटिंग फटक्याला सजवलाय. ऑन साइडला अगदी आपण पाहिलं तर ड्राईव्ह करणारा बॉल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन एक्रीजचा वापर केला, जिथे आपण पाहता की मिड विकेट मध्ये कुणी नाहीये त्याच क्षेत्रामध्ये खरं तर हा चौकार सजवलाय. 4 रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, ती पोहोचली आहे 11. या आकड्यावर आमचे गुणलेखक राजकुमार, आमचे कम्प्युटर एक्सपर्ट सोहेल नाईक आणि आमचे मुख्य कॅमेरामॅन मास्टर कॅमेरामॅन रोनक तांडेल. आज प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. दिवसाची रात्र आणि रात्रीचे दिवस करणारे अनेक प्रतिभावंत खेळाडू आजवर आम्ही पाहिलेत. स्विचचा फटका, प्रीमेडिएटेड स्ट्रोक, क्रिकेटचं धाडस, क्रिकेटचं साहस आणि क्रिकेटचं संपूर्ण समर्पण. अ मॅग्निफिशंट शॉट. दिस इज 4 to end the first over. टोटल स्कोर 15.
पहिल्या षटकाच्या शेवटच्या 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 चौकार आलेत. टाळ्यांचा कडकडाट झाला, सिट्टांचा आवाजही आला. फलंदाजानं जे चौकार ठोकले सोयम आपल्याला पाहायला मिळाले. सोहमच्या बॅटमधून आलेले चौकार मॅच मध्ये रंग भरत असताना आपण पाहताय. क्रिकेट या खेळातला आनंद आज आपण एन्जॉय करतोय. 2025-26 ला सीझनला सुरुवात झाली. क्रिकेटचे वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या छटा, आणि ज्यांनी क्रिकेटचे रंग पाहिले, अनुभवले, त्याने मात्र आयुष्याचा आनंद घेतला. आपण नेहमीच म्हणत असतो क्रिकेट या खेळाला आज आपण एन्जॉय करतोय. सांघिक खेळ आहे. अगदी गावाकडचे हे खेळाडू आज आपल्या नवी मुंबईमध्ये स्थायिक आहेत, कामानिमित्त, व्यवसाय धंद्या, उद्योग निमित्त, आणि आज एक वेगळी आपली ओळख निर्माण केली पोलादपूर तालुक्यानं. पोलादपूर तालुक्यातील अनेक मान्यवर, अनेक व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळालेत, आणि व्यासपीठ मात्र गच्च भरताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा स्वागत आहे सकल जणांचे, आलेल्या तमाम अतिथींचे. वेलकम एव्हरीवन टू दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. आज चांगलं संघाचं व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळालं. गणपतजी वाडकर यांची संकल्पना. हाही बॉल, चांगला स्ट्रोक, तितकंच क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्नांना अपयश, आणि आला तो अजून एक चौकार. तसं पाहिलं गेलं तर क्रिकेट हा पूर्णपणे सांघिक आणि सामूहिक प्रयत्नांचा खेळ आहे, जिथे प्रत्येक खेळाडूचे योगदान संघाच्या यशात अत्यंत महत्त्वाचं असतं. एका फलंदाजाची चांगली खेळी असू द्या, किंवा गोलंदाजाची अचूक गोलंदाजी असू द्या, किंवा क्षेत्ररक्षकांची तीक्ष्ण नजर, त्यांचं चांगलं फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम, सर्वत्र खरं तर मैदानामध्ये सर्वच घटक एकत्र येऊन संघाच्या विजयाचे द्वार हे उघडत असतात. फलंदाजी करताना एका बाजूला खेळाडू धावांची संधी शोधत असतो, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा साथीदार त्याला योग्य साथ देत असतो. धावांचं नियोजन, योग्य वेळी स्ट्राईक बदलणं, दोन्ही फलंदाजांच्या संवादांवर संघाच्या धावसंख्येचं गणित हे अवलंबून असतं. गोलंदाजीत सुद्धा तसंच आहे. एकाच गोलंदाजाचं कौशल्यावर संघ अवलंबून नसतो, तर प्रत्येक गोलंदाजांना ठराविक स्ट्रॅटेजीनुसार गोलंदाजी करणं आवश्यक असते. ही बॉल इथेही जाईल तो सीमारेषा पलीकडे, आणि आलेला अजून एक चौकार. खरं तर काही वेळा फलंदाजांना फसवण्यासाठी वेगवेगळे गोलंदाज विविध प्रकारच्या चेंडूंचा वापर करत असतात, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला नियंत्रित करता येईल. क्षेत्ररक्षणात सुद्धा, फिल्डिंगमध्ये सुद्धा तसंच आहे. प्रत्येक खेळाडूचं योगदान महत्त्वाचं असतं. प्रत्येक क्षेत्ररक्षक आपल्या विशिष्ट स्थानावर दक्ष राहून वेगानं धावून बॉलला पकडणं, झेल टिपणं, झेल परतवणं, चेंडू परतवणं आणि धावा रोखणं, या सर्व काही गोष्टी सामूहिकरित्या ते करत असतात. म्हणून क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, ज्या खेळाला आज आपण एन्जॉय करतो. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. ऑन साइडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत, चूक करतील. धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल. ते 26 या आकड्यावर 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत. एका बाजूला टीम चिखली, त्यांच्या विरोधात टीम मोरसोडे. मोरसोडे टीमनं टॉस जिंकला. इथे फटक्याचं सौंदर्य बघा, पाहायला मिळेल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. द वे ही हिट द बॉल, दिस इज मॅग्निफिसंट स्ट्रोक. आमच्या टप्प्यात चेंडू आला की आम्ही कार्यक्रम करणार हेच सांगणारा बेधुंद षटकार सोहम या फलंदाजानं मात्र हा फटका सजवलाय. सोहमच्या बॅटमधून आलेला हा षटकार त्याची दहशत, त्याचा दरारा दाखवतोय. षटकारानं टोटल स्कोअर पोहोचलाय तो 32 या आकड्यावर 32. अजून एक चांगला स्ट्रोक इथेही, परंतु इथे फिल्डर आहेत. अंतर्वर्तुळामध्ये फटका फसला, जिथे आपण पाहताय की बॉलला इलेव्हेशन देता आलं नाहीये. बॉल स्टिकर एंडला लागला, जिथे क्षेत्ररक्षक होते अंतर्वर्तुळामध्ये झेल इथं टिपला गेलाय. फलंदाज बाद होती. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 भावेश आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याच आहे का त्यांच्या आपल्या सगळीच्याच मॅच आहे. जयेश भेटले सर, जयेश भेटले नाही, जयेश भेटले नाही.
हेच बसलं नाही हो तिथं हा आहे आपला हा आहे तिथं कोणतो आपला ऑफसाईडला ड्राईव्ह केलं बॉल फिल्डर आहेत पुढे येतील फॉरवर्ड बॉल उचलतील थ्रो करतील स्ट्रायकिंग एंडकडे वॉट अ रॉकेट थ्रो दिस इज फॅब डुप्लेसिसची आठवण करून देणारे थ्रो आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे जर का आपण पाहिलं फलंदाज क्रमांक 3 धक्का मिळाला आहे बॅटिंग टीमला टीम चिखली. खरं तर वास्तविक पाहता या धावेची गरज नव्हती चांगला खेळ साकारत होता फलंदाज सोहम आपण पाहताय रुपेश आणि नुकताच गेला तो भावेशचा खेळ आपण जर का पाहिला तर भावेशनं आतापर्यंत अकाउंट ओपन केलेलं नाहीये. रुपेश खेळतो वैयक्तिक 2 चौकारणीशी 9 या आकड्यावर आणि रुपेश चांगला तग धरून उभा होता. वास्तविक पाहता बॅटिंग करत असताना तुम्ही धावांचं कॅल्क्युलेशन करणं फार गरजेचं होतं. रुपेशकडनं चूक झाली आणि चिखली टीमला मिळाला आहे तो अजून एक धक्का. धावसंख्या आपण पाहत आहे ती आता 3 बाद 33. नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. विजय सहज मिळणार नाहीये त्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला घाम घालावा लागेल उत्तम खेळ करावा लागेल. आज कडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं एक भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गणपतजी वाडकर यांचं नेतृत्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक युवकांची जी साथ मिळाली त्याच्यामध्ये आम्ही खडकवाडी चॅम्पियन्सचे सर्वच खेळाडू त्यांचा आम्ही नाम उल्लेख करू. एकंदरीतच त्यांचा खेळही चांगला राहिला. गणपत वाडकर यांचं नेतृत्व आकाश शेडगे राहुल काशीतकर आकाश काशीतकर विश्वनाथ दाभेकर आदित्य वाडकर विनायक दाभेकर प्रदीप उतेकर अमोल शेडगे पार्थ प्रथमेश अनुज अपूर्व आदेश नितेश उतेकर जनार्दन स्वप्नील राकेश संदेश असे अनेक युवा ज्यांनी आज या स्पर्धेला मात्र विशेष योगदान दिले. हा बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्हचा फटका झेल ड्रॉप फलंदाज सेफ होईल. धावा मिळतील 2 आणि टोटल स्कोर 2 पुढे जात असताना पाहायला मिळेल 35 या आकड्यावर. 36 धावा. तीन चेंडू झालेत आतापर्यंत. सुटलेले झेल तुम्हाला त्रास देतील. सुटलेले झेल त्याच्यानंतर धावा आलेल्या पाहायला मिळतील आणि ते सुटलेले झेलच मैदानामध्ये खरं तर महाग पडत असतात. खऱ्या अर्थानं अजून एक डॉट आलाय. जेव्हा झेल सुटत असतं तेव्हा फिल्डिंग युनिटवर प्रश्नचिन्ह उभे केले जातात आणि मॅचच्या पॉईंटवर झेल ड्रॉप करणं आणि ते एक मोठी रिस्की असते. कदाचित फलंदाज या झेल ड्रॉपचा उपद्रव सुद्धा करू शकतो ओव्हर द विकेटनं. हाही बॉल पुन्हा एकदा बॅटचा एज लागला मागे गेला बॉल. शॉर्ट मध्ये आहेत फिल्डर एकच मिळणार आहे. 1 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 37 या आकड्यावर 37. खेळ क्रिकेटचा आणि जयघोष खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज या स्पर्धेची चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेची चर्चा होत असताना आपण चर्चा करू. एकंदरीतच या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 12 संघांचा समावेश. एकपेक्षा अधिक वेळा मैदानामध्ये उतरण्याची तुम्हाला मिळालेली संधी. प्रीमियर लीगची संकल्पना. अनेक मित्र एकमेकांच्या सोबतीनं आज मैदानामध्ये उतरलेत. ज्यांनी कदाचित शालेय जीवन सोबतीनं सुरू केलं असे अनेक मित्र एकमेकांच्या सोबतीनं विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. असे काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या झाली ती 3 बाद 39. जसं की आम्ही उल्लेख केला आमच्या आशिषजी घाडगे आणि आमचे या स्पर्धेचे सूत्रसंचालन आणि प्रमुख असे समालोचक गणेशजी केसरकर जे खरं तर बॅचमेट्स आहेत. एकाच शाळेत शिकले एकाच सोबतीनं मोठे झाले आणि पोलादपूर तालुक्यामध्ये एकाच विचारानं खरं तर आपल्या तालुक्याचं क्रिकेट पुढे नेत असताना खऱ्या अर्थानं आशिषजी घाडगे यांचं नाम उल्लेख आम्ही करत असताना एका गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो. हे 2 बंधू ज्यांनी नेहमीच क्रिकेटमध्ये काहीतरी नवीन निर्मिती आणण्याचा प्रयत्न केलाय. काहीतरी नवीन करण्यासाठी पोलादपूर तालुक्यानं नेहमी धडपड केली आहे. अर्थातच आपण नेहमी म्हणत असतो की प्रत्येक वेगवेगळ्या संकल्पनेमध्ये मग त्याच्यामध्ये AGMG चषकाची स्पर्धा असेल त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या ट्रॉफीज पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये खरं तर काचेच्या अगदी काचेमध्ये बंदिस्त बॅट बॉल स्टम्प्स अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळाल्या ज्या कस्टमाइज आपण केल्या होत्या. त्या स्पर्धेची भरपूर चर्चा झाली. ती टेप बॉल जिथे आपण पाहतो की सुपर बॉलची कॉन्सेप्ट आम्हाला पाहायला मिळाली. प्रत्येक षटक 5 बॉलचं आपल्याला पाहायला मिळालं. त्या स्पर्धेची भरपूर चर्चा झाली.
क्रिकेटमध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी नेहमीच युवकांनी जी धडपड केली आहे त्यामुळेच की काय मला असं वाटतं की सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट आता मात्र थोडं पुढे गेले. आपण आता याच सह्याद्री ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा काही दिवसामध्येच SPL ची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल. सह्याद्री प्रीमियर लीग गणेशजी केसरकर साहेबांसोबत आम्ही जरूर चर्चा करू. अर्तुतूने ज्या स्पर्धेची आपल्याला दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण वाट पाहत असतो, अगदी जसं आपण सण सोहळ्यांची महोत्सवांची आपण वाट पाहत असतो, घरात एक तरी लग्न व्हायला पाहिजे जसं आपल्याला वाटत होतं तसं आपल्या तालुक्यामध्ये एक तरी सोहळा व्हायला हवा आणि तो सोहळा म्हणजे सह्याद्री प्रीमियर लीग. चर्चा होईल. आज हझेल टीमला फलंदाज बाद होतील. षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सतीशला मिळालेला आहे ही प्राइज विकेट. 4थं षटक आहे. धावसंख्या झाली होती 41 गडी बाद झालेत ते तब्बल 4. आमचे गुणलेखक राजकुमार आम्हाला अपडेट करतायत. राजकुमार खरं तर क्रिकेटचे चांगले खेळाडू होते. कमी वयामध्ये कुक्षेत गावातून बिलॉंग करत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या आमच्या नवी मुंबईमध्ये एक गाव 11च्या संकल्पनेमध्ये 11 मध्ये स्थान मिळणं हे फार कठीण आहे. कारण एका गावामध्ये जवळजवळ 60 ते 65 अगदी प्रॉपर खेळाडू असतात. 6 ते 8 टीम्स असतात आणि त्यातल्या त्यात 3 ते 4 टीम अशा असतात ज्या ग्रामीणच्या फॉर्मॅटमध्ये नेहमी आपण पाहत असतो. आमच्या गावाचा इतिहास जर का गणेश सर तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या प्रॉपर गावामध्ये 10 वर्षा अगोदर 24 टीम बनायच्या. म्हणजे दर दिवशी दर वीकला शुक्रवार शनिवार रविवार गावातल्या गावात आपली आमची एक स्पर्धा असायची. आता त्या टीम्सची साईज थोडी आकुंचित पावली आहे पण अजूनही आमच्या गावामध्ये 16 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. तीही प्रस्थापित संघ. जरूर आपण थोडी चर्चा करू. घणसोली गावामध्ये 32 संघ बनतात. याही गोष्टीबद्दल आपण चर्चा करतोय. म्हणजे दर दिवशी दर वीकला 3 दिवस त्यांची स्पर्धा असते किंबहुना 2 दिवस असते. 16 संघांचा समावेश, 24 संघांचा समावेश. नवी मुंबई म्हणजे समृद्ध क्रिकेट. चला नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही टॉस करण्यासाठी कॅप्टनला इन्व्हाइट करू. वडगर आणि धावसंख्या झाली ती 41 41 42 करेक्शन झाले 42. चला आई गावदेवी वडगर आणि जय हनुमान अडावले खुर्द. इतकं सुंदर अक्षर कोणाचं आहे? क्या बात आहे. अध्यक्ष साहेबांचं मला वाटतं इकडे सचिवांचं आहे हे अक्षर. स्पर्धेचे मुख्य प्रणेते. इथे मात्र पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑफ मध्ये जाईल. एक मिळाली दुसरीचा प्रयत्न मला वाटतंय होणार नाहीये. शेवटच्या बॉलवर एकच धाव मिळते आणि 2 मिळाल्या. फलंदाज तिसरीला बाद झालेत का? हो. धावसंख्या झाली 44 आणि जिंकण्यासाठी 45चं टार्गेट इथं सेट झालंय. लगेच फलंदाज मैदानामध्ये उतरतील. जाऊ आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करू आपण टॉस. आई गावदेवी वडगर आणि जय हनुमान अडावले खुर्द. हॅलो. बघा लीग फॉर्मॅट होता. आता स्पर्धा अंतिम टप्प्याकडे चालले. मी ग्रामस्थांचं लक्ष याकडे वेधतोय. आता होणाऱ्या ज्या स्पर्धा असतील त्या बक्षीस पात्र फेरीमधील स्पर्धा असेल. पहिली मॅच आपल्या भेटीला येते आई गावदेवी वडगर आणि विपक्ष आहे जय हनुमान आडावले खुर्द. या दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. अनिल दादा या. अनिल दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अनिल दादा म्हणत असतील आज आम्ही क्रिकेटच्या पटलावरती आहात. मी अनिल दादांशी नक्कीच बातचीत करेल. आमचे संतोष दादा सुद्धा आहेत. या दोन्ही संघ या मित्रांनो टॉस साठी या. आई गावदेवी वडगर आणि जय हनुमान आडावले खुर्द. चला या. अनिल दादा नक्कीच तुम्ही परमार्थ क्षेत्रामध्ये आम्ही सातत्याने तुम्हाला पाहत असतो. तुमचे दादा असतील आपण सर्व मंडळी आज तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती मला वाटतं ही दुसरी वेळ आपल्या हसन भेटलो एकत्र. काय सांगणार एकंदरीत तुम्ही काल मला वाटतं टीव्हीवरती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतात. काय सांगाल की एकंदरीत क्रिकेटच्या बद्दल सर? पहिला आम्ही विभागाच्या क्रिकेट बद्दल चर्चा करू. आज या ठिकाणी आपला संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी चॅम्पियन्सतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धा खरोखर केसरकर साहेब आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय. ज्या दिवशी ह्या मुलाने आमच्या गावामध्ये हा प्रस्ताव मांडला तेव्हा आमच्या वरिष्ठांना एक खात्री पटते. मी टी व्हीवरती तुमचं सूत्रसंचालन पाहत होतो
तुम्ही आमच्या गावाचा उल्लेख केलात. पारायण कुठल्या गावात झालं तर पहिलं खडकवाडीचं नाव येतं. खडकवाडीमध्ये शिवस्मारक उभं केलेलं आहे. असे अनेक आमची तरुण मुलं, त्यामुळं जो हा स्पर्धेचा विषय आल्यानंतर आमच्या वरिष्ठ लोकांनी लगेच होकार दिला की त्यांना एक खात्री पडते की जी आमची खडकवाडची मुलं जे करतील हे चांगलं करतील. आणि आज खरोखर असं हे बघून खूप आनंद वाटतोय. मी जास्त काही बोलणार नाही, फक्त मी ह्या खडकवाडी चॅम्पियन्स आमच्या तरुण मित्रमंडळाला शुभेच्छा देतो. हॅलो दादा, परंतु अशी चर्चा आहे की तरुण एकत्र येतात, परंतु आपण टॉस करूया. एक संघ आला, दुसरा संघ या लवकर. तरुण एकत्र येत आहेत, परंतु एकत्र क्रिकेट खेळत आहेत. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही या सर्व मुलांना एकत्र करत होतो आम्हाला खडतर थोडा प्रवास अवघड वाटला, परंतु आता तो सोपा झाला आहे. कारण ह्याचं सर्व श्रेय जर कोणाला द्यायचं असेल ना तर आपला तालुका हा परमार्थिक तालुका आहे आणि ह्याचा सर्व श्रेय आम्हाला देतो. कारण हे गाव खडकवाडी गाव, मी सांगितलं की हे परमार्थिक गाव म्हणून ओळखलं जातं, परंतु ह्या गावामध्ये आज क्रीडा क्षेत्रामध्ये विभागामध्ये पहिलं नाव घेतलं जाईल आदराने. कारण 12 संघांना 2 दिवस स्पर्धा खाऊ नाही आहे, म्हणूनच ह्या गावाला आदराने घेतलं जाईल. नक्कीच दादा, तुमच्यासारखे ग्रामस्थ पाठीशी उभे असतील ना तर पुढच्या वर्षी 16 संघांना संधी दिली जाईल आणि 3 दिवसाचं आयोजन आपण करूया. त्यात तिला मात्र शंका राहणार नाही. कारण आम्ही कालपासून पाहतोय तुमच्या सर्व तरुणांची तुम्ही शिकवण दिलीत ती अतिशय योग्य आहे. नक्कीच दादा, तुम्ही आपण आज दिवसभर चर्चा करणार आहोत. ये लवकर बोरकर, ये बाबा. वडघर या, वडघर. अनिल दादा या. अनिल दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. दादाने सांगितलं की मुलांना आम्ही होकार दिला कारण गुणवंत मुलं आहेत आणि यशवंत आहेत, कीर्तिवंत आहेत. कारण ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये साक्ष देत आहेत, ज्या ट्रॉफीज आहेत तो विजयाच्या साक्षी आहेत. मी माझ्या गावाचा मोठेपणा सांगत नाही. कधी देवळाला आलात तर आमचा कबड्डीचा संघ 1980, 87 साली, 85 साली खेळत होता आणि ह्या वर्षी आम्ही कबड्डीच्या स्पर्धा भेटलेत. मी नक्कीच तुम्हाला आमंत्रण देणार आहे. तुम्ही या स्पर्धेला भव्य ओपन म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू, प्रो कबड्डीचे खेळाडू आपल्या देवळे गावामध्ये येणार आहेत आणि देवळे गाव हा कबड्डी साठी ओळखला जात होता. जुनी माणसं असतील त्यांच्याकडे जर तुम्ही इतिहास चाललात तर इतिहासाच्या पानामध्ये नक्कीच ते नाव सापडेल. आणि आपल्या शाळा जी नरवेल तानाजी माणूसरे देवळे त्या शाळेच्या मागेच्याच बाजूला आपण ती स्पर्धा भरत आहोत. वडकर या लवकर. ठीक आहे, मी तोपर्यंत आपण कॉमेंट्री कक्षामध्ये जाऊ. सॉरी अनिल दादा तुमचे उपस्थित आहेत. मॅच ऑन करा एका बाजूला प्लीज. किरणचा पांगोंडे सकाळच्या पूर्वमध्ये कार्यरत आहे आणि आपण अवेलेबल करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलतो. सन्माननीय किरण साहेब आगोंडे. अनिल दादा आपण या. आपण जायचं नाही आज, तुम्हाला आज बसून देणार नाहीये सर्वांनाच. किरण साहेब आगोंडे इथं उपस्थित आहेत. खरोखरच सकाळ वृत्तपत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि हे मैदान उपलब्ध करणं तेवढं जर सोपं नसतं आणि या मैदानासाठी उपलब्ध करण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा हात राहिला, महत्त्वाचा हातखंडा राहिला. किरण दादा या. आपला यथोचित मान सन्मान अनिल दादा वाडकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अनिल दादा वाडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो आपल्या लाडक्या किरण दादा आगोंडे साहेबांसाठी. कारण त्यांच्या दादा एक फोटो घ्या. किरण दादांमुळेच ही ग्राउंडसाठी महत्त्वाचा हातखंडा त्यांचा राहिला. अध्यक्ष साहेब पुढील मॅचचं आम्हाला कळवा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण नेताजी भोईर साहेब यांचा आवाज ऐकणार आहोत. किरण दादा 2 शब्दामध्ये शुभेच्छा द्याव्यात देत आहेत. धन्यवाद. खरं तर माझा इथं सत्कार करण्याची काही गरज नव्हती, कारण मी हा खडकवाडीचाच आहे आणि हा आमच्या मुलांमधलाच एक आहे.
हा आमच्या ग्रामस्थांचा मोठेपणा आहे की ज्यांनी जो इथे मला सत्कार केला आहे. आणि ग्राउंड हे आमचं कामच आहे, त्याच्यामध्ये काही विशेष असं काही नाही आहे. तसंच असेच जे आयोजन आम्ही केलेलं आहे यावर्षी ते अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या वर्षी करू याची आम्ही नक्की ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू दादा. दादांनी थोडक्यामध्ये त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. खरोखरच प्रत्येक गावामध्ये अशा व्यक्ती असतात ज्या शैक्षणिक, सांस्कृतिक, पारमार्थिक, क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केलं जातं आणि प्रत्येक गाव आता क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव एक ऐतिहासिक नाव नोंदणी करायचा प्रयत्न करत आहे. जाऊया नितेशजी भोईर सर, आपण कंटिन्यू करा. मॅचकडे आपण फोकस करतो. दोन टीम्स ज्या आहेत, एका बाजूला चिखली त्यांच्या विरोधात टीम मोरसडे. दोन टीम्समध्ये सुरू असलेली ही लढत जय हनुमान चिखली चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरोधात टीम जय हनुमान मोरसडे. दोन्ही टीमच्या नावामध्ये गणेश सर जय हनुमान असं नाव आहे. अर्थातच भगवंताचं नाव आणि खरं तर वीर हनुमंताचं नाव दोन्ही टीम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. असे दोन शूरवीर असे खेळाडू मैदानामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मागच्या मॅचमध्ये घेणारा खेळाडू, त्याच्या बॅटमध्ये आलेला हा चौकारांनी एकूण धावसंख्येला पोहोचवले पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 या आकड्यावर. 14 ऑन अ बोर्ड नाव. षटक क्रमांक सुरू होते. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना दोन फलंदाज, जिथे आपण पाहतोय गणेशनं मागच्या मॅचमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं दिलं होतं. गणेशनं सांगितलं की मी थोडं फॉर्म सोबत स्ट्रगल करतो, परंतु फॉर्म हा नेहमीच अप अँड डाऊन राहतो, परंतु तुमची ओळख असते ती तुमच्या क्लासने. जिथे आपण पाहता की हा ही बॉल चांगली लाईन दिशा अचूक टप्प्यावर ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल येईल. गोलंदाज सोहमचा आम्ही कौतुक करू. सोहमनं सुरुवातीपासूनच खरं तर प्रयत्न केला चांगली गोलंदाजी करण्याचा, परंतु इथे आहे बॉल पुन्हा एकदा क्रॉस इंटू द मिडल ओव्हर द डिफेन्स. स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करेल आणि येईल हा चौकार. चार रन संख्या आपल्याला पाहायला मिळते, ती पोहोचली आहे 18 वर. बरोबर ना? चला मॅच ऑन करा. चला काय घडलंय? चला विश्वनाथ लक्ष द्या जरा.
धाव कमी आहे म्हणून तुम्ही सांगत नाही. धाव जास्त असते सांगितली असती ना. ठीक आहे बरोबर आहे ना पण काय प्रॉब्लेम नाही. चला चला स्कोर झाला तो बरोबर 14. षटक संपले बरोबर ना. करेक्शन झालं आपलं 14 माफ करा. शेवटच्या बॉलवर चौकार आला होता. करेक्शन आम्ही करतोय. चला ग्राउंड प्ले करा. आम्ही 6 चेंडू लाईव्ह मध्ये बघतोय कसे पडलेत. एका बाजूला इकडे इंटरव्ह्यू कव्हर करत होते त्यामुळे बॉल मॅचवरचं फोकस आमचं गेलं म्हटल्यापेक्षा कॅमेरा इकडे होता आणि एक कॅमेरा तिकडे होता. आम्ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या अजूनही 23 काढायची आहे.
गणेश उतेकरचा स्टान्स फार चांगला आहे. गणेश उतेकरनं ट्रिगर मोमेंटला सुरुवात केली. हा बॉल फ्लिक केलाय, फिल्डर आहेत गोळीच्या वेगानं स्वर्णमृगाच्या चपलाईनं बॉल जाईल. वन बाउन्स ओव्हर द मिड विकेट रिजन येईल. हा बेधडक गणेश उतेकर त्याचा पेटंट दाखवणारा हा चौकार. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षक युट्यूबच्या या स्क्रीनवर. या फलंदाजाची आक्रमकता, या फलंदाजाची दाहकता. नाव आहे गणेश उतेकर. त्याच्या बॅटमधनं आलेला हा त्याचा ऑन साइड फेवरेट स्ट्रोक. ऑन साइडला ताकदीनं लगावलेला फटका. अजून एक फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका पुन्हा एकदा एक्झिक्यूट करता आला नाहीये. जिथे गुडलँड स्पॉटवरनं बॉलला अगदी उचली दिली, फ्लाईट बीट केलं. गोलंदाज आपण कौतुक करतोय गणेशचं. गणेश वर्सेस गणेश ही कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहताय की अजून एक बॉल डॉट आलाय आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. सोहमनं पहिलं षटक थोडंसं महागडं हाताळलं. तिथे धावा आल्या तब्बल 19. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. 1-2 आउटसाइडला ड्राईव्ह केला. बॉल लॉंगर मध्ये आहे. फिल्ड 1-2. दुसऱ्या टप्प्यात सोहमकडे बॉल जाईल, जिथे आपण पाहतोय की अजून एक धाव ऍड होणार आणि रणसंख्या आपण पाहताय इकडे पुढे जात असताना 27 या आकडा 27 45 आकडा आपल्याला टार्गेट इथे सेट झालं. अजूनही काढायचे आहेत त्या 12 चेंडू आणि 18 धावा असं इक्वेशन आहे. अजूनही चेंडू आणि धावांमध्ये 6चं अंतर आपल्याला पाहायला मिळेल. जिथे या मॅच मध्ये पुन्हा एकदा जर का पुनरागमन करायचं आहे तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं तग धरून तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि जर का बॉलिंग करणाऱ्या युनिटला मात्र कमबॅक करायचं आहे तर मात्र नक्कीच मला असं वाटतंय की 1-2 चेंडू डॉट काढावे लागतील. विकेटच्या शोधात असलेले गोलंदाज तुम्हाला विकेट काढावे लागेल, तरच या मॅच मध्ये कुठेतरी मात्र मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट होईल. अन्यथा या मैदानामध्ये 360 क्रीडांगण आहे, जिथे आपण पाहतोय की 12-18 हे जे इक्वेशन आहे ना, हे थोडं सोपं इक्वेशन वाटतंय. याच्यानंतर प्रेक्षणीय मॅच होईल. मॅच मात्र आता रंगात आली. 12 चेंडू 18 धावा असं इक्वेशन. कोण करणार वार, कोण करेल पलटवार, कोण जिंकणार आणि कोणाला घ्यावी लागणार माघार. हा ही बॉल नी बेंड वेट ट्रान्सफर क्लिक केलं. बॉल फिल्डर आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये, थोडे चाचपडतील. बॉल हातातनं निसटेल, पुन्हा एकदा फेकतील, तोवर मात्र धावा मिळतील 2. आता काढायच्यात 11 चेंडू आणि 16 धावा. संघर्षांच्या वेदनांपासून ते आनंदाच्या अश्रूपर्यंतचा प्रवास म्हणजे यश. आणि हो, हे यश एका दिवसात मिळत नसतं. मारले ना तर एक सनग्लास ठेवा माझ्यातर्फे. आणि हॅट्रिक विकेट जरी घेतली ना तरी सनग्लास. पण विकेटमध्ये ना रनआउट नाही पाहिजे. बोल्ड कॅच LB जे काय रनआउट नाही पाहिजे. हॅट्रिक चौकार हॅट्रिक सिक्स सनग्लास. आणि हॅट्रिक विकेट काढली तरी पण सनग्लास. तुमचं नाव काय? माझं नाव RCS स्पोर्ट्स. यावेळेला ऑन ड्राईव्ह केला. बॉल झेल टिपला जाईल फलंदाज बाद. अ बिग विकेट इन द मॅच. मोठा मासा गळाला लागलाय. मी ॲक्च्युली प्रॉपर आपण मुंबईचे, पण आता मी सध्या इकडे नेरूळ गावात राहायला सांगतोय. हॅट्रिक सिक्स सनग्लास आणि हॅट्रिक विकेट. फक्त विकेटमध्ये ना रनआउट नाही पाहिजे. चला, एक जबरदस्त ऑफर. RC स्पोर्ट्स एक ब्रँडेड शॉप मुंबईवरचं ते स्थायिक आहेत नेरूळमध्ये. जर का सलग 3 षटकार कोणत्याही फलंदाजांना लगावले किंबहुना विकेट हॅट्रिक जर का घेतली तर ब्रँडेड सनग्लासेस मात्र मिळतील RCS स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नुकतीच ही ऑफर आपण डिक्लेअर केली आहे. एक आकर्षक सनग्लासेस मात्र दिली जाईल. विकेट हॅट्रिक किंबहुना षटकार हॅट्रिक. RCS स्पोर्ट्सचा आम्ही आभार व्यक्त करू. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वलन घेतील, अगदी आम्हाला अपडेट करतील की हा व्हाईट बॉल आहे. आपण चर्चा करत होतो यश सक्सेस बद्दल. संघर्षांच्या वेदनांपासून ते आनंदाच्या अश्रूपर्यंतचा प्रवास म्हणजे यश. आणि हो, हे यश जे का एका दिवसात कधीच मिळत नसतं. ते घडतं अगणित अपयशांच्या पायऱ्यांवर चढत एक करून
आणि आता इथे मैदानामध्ये अजून एक विकेटचं पतन यश मिळालंय ते गोलंदाजाला. आणि हे यश मिळवण्यासाठी खेळाडू झुंज देत असतो, कधी अंधाराशी, कधी परिस्थितीशी, तर कधी स्वतःच्या परफॉर्मन्सशी. तो पडतो, जखमी होतो, प्रत्येक वेळी तो उठतो, कारण मनात एकच आवाज सांगत असतो, थांबायचं नाही, अजून चालायचं आहे. आणि संघर्षाच्या काळात घाम हा गालावाच लागतो. अर्थातच मनात एकच ध्यास असायला हवं, ते म्हणजेच विजयाचं स्वप्न. मला पोहोचायचं आहे पुढे, मला पोहोचायचं आहे त्या ट्रॉफीपर्यंत, मला जिंकायचं आहे आणि मला त्या माझ्या गावचं सोनेरी स्वप्न पूर्ण करायचं आहे. आज खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं आपण स्पर्धेला इनॉग्रेट केलं पहिल्या पर्वामध्ये. आणि जेव्हा जिंकण्याचा क्षण येतो ना, तेव्हाच मेहनतीचं सोनं होत असतं. तेव्हा मात्र डोळ्यातून गळणारे अश्रूसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ते पाणी नसतं, अर्थातच ते संघर्षाच्या प्रत्येक क्षणाचं दिलेलं अमूल्य उत्तर असतं. आपण आज थोडी चर्चा करू. पुन्हा एकदा मैदानामध्ये विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद झालेत आणि आता इक्वेशन आहे 8 चेंडू आणि 15 धावा. 8 चेंडू 15 धावा, 15 धावा 8 चेंडू. बॅट्समन्स आणि बॉलर्स यांच्यामधली बॅटल सुरू आहे. त्या पलीकडे सांगायचं झालं तर दोन्ही बाजूच्या खेळाडूंकडे असलेली जिद्द, चिकाटी, साहस, या खेळामधले ॲटिट्यूड आणि ॲटिट्यूडमध्ये आम्ही हार मानणार नाही असं दर्शित करणारं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही बाजूनं खरं तर संघर्षाचे प्रयत्न होत असताना पाहायला मिळेल. बॉलर आणि बॅट्समन मधली चढाओढ, जबरदस्त जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. कधी कधी मात्र या मॅच मध्ये गोलंदाज ठरतोय वरचढ, तर कधी फलंदाज ठरतोय वरचढ. एक शेर तर दुसरा 1.25 शेर. एकाने कधी केला वार तर दुसरा करतो लगेच पलटवार. 8-15 असं इक्वेशन. आणि क्रिकेटमध्ये असंच असतं. याही वेळेला पुन्हा एकदा आपण पाहताय ड्राईव्ह केलं, बॉल फिल्डर आहेत डीप मध्ये, एकच मिळणार. 1 रणसंख्या पुढे जाईल. दुसरीचा प्रयत्न, वरती कोणीच नाहीये आणि फलंदाज बाद. बॅट ऑफ. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. 1 मिळणार. 7 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. संघाचा आत्मविश्वास थोडासा खचलाय आपण असं म्हणूया. वारंवार जात असणाऱ्या विकेट्स. आता 7 चेंडू आणि 14 धावा. खरं तर तुटलेल्या गोष्टींचा देव सुद्धा फार छान उपयोग करतो. ढग तुटतात तेव्हा कुठेतरी पाऊस पडत असतो, जमिनीला भेगा पडतात तेव्हा शेत बनतं, वृक्ष तुटतो तेव्हा कुठेतरी बीज हे उमटत असतं. आणि म्हणूनच खेळाडू जेव्हा खचतो, तुटतो, तेव्हा समजून जायचं की देव आपल्याकडून काहीतरी नवीन घडवून आणणार आहे. नवीन घडवलाय. मिळालेला हा चौकार. आता मात्र 6 चेंडू आणि काढायचे आहेत त्या 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. शेवटचं षटक. चला लगेच आहे गोलंदाज. चला नेक्स्ट मॅच मध्ये एक्झिबिशन मॅच. कॅप्टन कुठे आहेत? एक्झिबिशनचं प्राइस काय? ट्रॉफी आहे का? प्राइस नाही, पैसे नाहीत का? हो, क्या बात आहे. सिल्वर. जबरदस्त. कोण स्पॉन्सर कोण आहेत बघू तर. आयोजकांच्या वतीनं खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. या संकल्पनेच्या माध्यमातून आपण एक्झिबिशन मॅच पाहणार आहोत. 6 चेंडू आणि आता काढायचे आहेत त्या 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा 6 चेंडू. दोन्ही टीम्सना जिंकायचं आहे आणि दोन्ही टीम्सना पराजित व्हायचं नाहीये. खेळाच्या शेवटी आठवणीत राहतात त्या सर्व आठवणी, संस्मरणीय अशा क्रिकेटच्या गोड आठवणी. पहिल्याच बॉलवर बीट झालेत फलंदाज. इट्स वाईड अँड जस्ट क्विक सिंगल. 1 न धावसंख्या पुढे जाईल. वाईड न धावसंख्या एक्स्ट्राच्या अकाउंटवर ऍड होईल.
क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणत असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण उल्लेख केला. अक्षय पवार आमच्या समवेत आहेत. T20चं वर्ल्ड कप सुरू असताना झिम्बाब्वे या टीमनं ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं. समय की बात है, जब समय करवट बदल लेता है तो क्या पहाड़ और क्या मैदान सबको रेल लेता है. इथे हा व्हाईट बॉल आलाय. अजून एक धावा ॲड होईल. 6ला अजूनही काढायचे आहेत त्या 8 धावा. चला एक्झिबिशन मॅच वाले प्लेइंग 11 बनवा. आणि सामना किती? 3 षटकांचा. 3 गोलंदाज. चला एक्झिबिशन मॅच मध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं नसणार आहे याची नोंद घ्या. मॅच आम्हाला रफ अँड टफ बघायचे. थोडी घाई करा. हा ही बॉल. दिस इज शॉट ऑफ द डे. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून कॅमेरामॅननं काय टिपलंय. आमचे रोनक तांडेल हे द मास्टर कॅमेरामॅन नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केला आणि बॉलला रीड करत असताना फुलातून स्ट्रोक. द स्काय सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारी शैली बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज महेंद्रच्या बॅटमधून आलेला हा चौकार मॅचला ऑलमोस्ट क्लिअर करेल का? 4 चेंडूंनी जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. त्यानं ठरवलं होती की मला असाच फटका सुचवायचा आणि क्रिकेटमध्ये तेच महत्वाचं असतं. एका निर्णयावर ठाम राहायला हवं. सीतेला रामाकडून सोन्याचं हरिण पाहिजे होता आणि रावणाकडून सोन्याची लंका सुद्धा नको हवी होती. अगदी निर्णय तिथे चुकला. निर्णयावर ठाम असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये जो काही निर्णय तुम्ही घेता तो निर्णय मात्र जिथे आपण पाहता आता 4 चेंडूंनी 3 इथे सामना जिंकलाय. ऑलमोस्ट विजय टीमचं अभिनंदन आणि काही कॅश प्राइजेस सुद्धा आलेत. लहू शेठ भिल्लारे यांच्याकडनं महेंद्रसाठी कॅश प्राइज 500 रुपये. महेंद्र लगेच या. आणि एक्झिबिशन मॅच साठी आम्ही आमच्या दोन्ही समालोचकांना विनंती करू की आपण दोघी सोबतीनं संगनमताने समालोचन करा. खडकवाडीचा इतिहास आपण सांगूया. आपण इतिहास सांगूया आमचे सर्वच धाडसी खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये योगदान दिले. अर्थातच आमचे सर्व शिल्लेदार ज्याच्यामध्ये गणपत वाडकर यांचं नेतृत्व, आकाश, राहुल, आकाश काशीतकर, विश्वनाथ, आदित्य, विनायक, प्रदीप, अमोल, पार्थ, प्रथमेश, अनुज, अपूर्व, आदेश काशीतकर, नितेश, जनार्दन, स्वप्नील, राकेश आणि त्याचबरोबर संदेश असे आमचे सर्व शिल्लेदार आहेत. आणि सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी RC स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक ब्रँडेड सनग्लासेस तुम्हाला दिली जाईल याची आम्ही अनाउन्समेंट करतोय. चला आम्ही मॅन ऑफ द मॅचचं नामांकन कोणाला जाईल? खेळाडूचं नाव आहे